नक्कीच प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की दोन्ही पक्ष जे आहेत ते दोन्ही पक्षांची कार्यपद्धती जवळपास सारखीच आहे. दोन्ही पक्षांची रचना सारखीच आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती. आपल्याला माहिती आहे की या संदर्भात दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी काही चळवळी देखील उभ्या राहिल्या होत्या. सामाजिक लोकांनी त्यासाठी काम देखील केलं होतं. मात्र ते प्रत्यक्षात कधी अवतरताना आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. मात्र आता जी महाराष्ट्राची बदललेली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये दोन्ही ठाकरे जे आहेत ते एका सामाजिक मुद्द्याला घेऊन एकत्र येतात आहे आणि प्रत्यक्ष आज एका मंचावरती हे दोन्ही ठाकरे जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. स्वाभाविक आहे, याकडे फक्त दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्याचं नाही तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं, महाराष्ट्राच्या जनतेचं देखील लक्ष आहे आणि त्यामुळेच प्रचंड मोठी उत्सुकता जी आहे ती या सगळ्या वरळी डोमच्या सभागृहामध्ये पाहायला मिळते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की हळूहळू कार्यकर्ते जे यायला सुरुवात झालेली आहे. महिला ज्या असतील त्या देखील मोठ्या उत्सुकतेने आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. मनसेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, नेते असतील, ते देखील यायला सुरुवात झालेली आहे. साधारण 10-10:30च्या नंतर या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आधीच जे आहे ते या सभागृहात येण्यास सुरुवात झालेली आहे. काही महिला आपल्यासोबत आहेत, बोलूया. ताई, मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहेत आणि आजच्या कार्यक्रमाविषयी काय वाटतं? आजच्या मी बोरिवलीमधून आलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाविषयी खूप आनंदपणे आणि उत्सुकतापणे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आहे, त्याचा तर फारच आनंद आहे. खूप आनंद आहे. मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येतात. काय माहिती आहे का, एक बाजूला असं बोललं जातं की मराठी भाषेला एक दर्जा आहे आपण म्हणतो ना, आणि दुसरीकडे हिंदीची सक्ती करायची, हे पण चुकीचंच आहे ना कुठेतरी. आपण महाराष्ट्रात राहतो, आपण महाराष्ट्राच्या बाहेर नाही राहत आहोत. या सगळ्या त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी एकत्र आलंच पाहिजे. महिलांच्या या बोलक्या प्रतिक्रियात काही आणखी महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलूया. ताई, मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहेत आणि आजच्या कार्यक्रमाविषयी काय वाटतं? आम्ही बोरिवलीवरून आलेलो आहोत महिला. हा कार्यक्रम बघण्यासाठी आलो आहे की हिंदुत्वाचा जो जल्लोष आहे तो करण्यासाठी खास महिला आलो. घरी तर करायला मिळणार नाही, मग घरी तर नेहमीची कामं करून आपली म्हटलं बघायचं आहे जे महाराष्ट्रात चाललेलं आहे हिंदुत्व टिकवण्यासाठी जे केलेलं आहे ते बघायला आलो आहे की जल्लोष म्हणजे काय असतो. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येतात आहे, नेते मंडळी एकत्र पाहायला मिळत आहे. अनेकदा त्याच नेत्यांना आपण एकत्र एकमेकांवरती अगदी जहरी टीका करताना देखील बघितलं होतं. त्या दोन्ही भावांचं मत असेल, जे काय असेल ते दोन्ही भाऊ ठरवतील, ते आमचं मत नसेल. आम्हाला फक्त दोन्ही भाऊ दिसणार. आम्हाला जल्लोष करण्यासाठी जो हिंदुत्व टिकायचं आहे, कारण आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. बरं, हिंदीला विरोध जो आहे तो इथे आलेल्या लोकांचा पाहायला मिळतोय. काही इतरही लोक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार. मला सांगा, कुठून तुम्ही आलेला आहात आणि आजच्या कार्यक्रमाविषयी काय वाटतं? आजचा कार्यक्रम हा अतिशय वेगळा आणि कधी असा विचारही झाला नव्हता मनामध्ये की बाबा अशा प्रकारचं कधीतरी एक नियोजन होईल आणि त्याचा खूप आनंद आहे. म्हणजे हे दोन्ही बंधू एकत्र दिसतील एका मंचावरती असं वाटलेलं का कधी? असा प्रयत्न तर काही लोक खूप करत होते आणि हा एक योगायोग नाही म्हणता येणार, हा एक चमत्कारच म्हणता येईल. हा चमत्कार आहे अशा स्वरूपाच्या भावना समोर येत आहेत. वरळी डोम मधले बसलेले जे शिवसैनिक मनसैनिक आहेत त्यांच्या या